नमस्कार. मी किरण वाघमोडे, एम-टेक ॲग्रिकल्चरल इंजिनिअर साताऱ्याचा आहे मी. आज आपण पाहणार आहोत की मान्सून 2026 हा कसा असू शकतो. तर सर्वप्रथम काही लोकांना हा चेहरा नवीन असेल त्यांच्यासाठी सांगतो. आपण 7 वर्ष झालं हवामानाचे अंदाज देत आहोत आणि अचूक अंदाज आहेत. खास करून मान्सूनचे अंदाजसुद्धा आपले अचूक आहेतच. 2023 साली सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलेलं की मान्सून चांगला होईल, पण तेव्हा आपण सांगितलं होतं की 2023ला कमी पाऊस होईल, तर 2023ला कमी पाऊस झाला बाकी पुढचा अंदाज पाहूयात की 2024ला कसा राहील. तर सध्या वसंत ऋतूचा काळ आहे आणि या काळामध्ये जे अंदाज दिले जातात एल निनो, ला निनाचे किंवा आय-ओ-डीचे ते जास्त अचूक नसतात. त्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतो. ही माहिती अजूनही प्राथमिक स्थितीत आहे. पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला अजून स्पष्ट अंदाज कळतील की पाऊस कसा राहू शकतो. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यासोबतच काही चॅनल आहेत जो की आपलाच डेटा वापरून आपलं जे काही स्क्रिप्ट असेल किंवा जे काही आपण बोललोय व्हिडिओमध्ये ते वापरून एआयच्या मदतीने बाईचा आवाज लावतात आणि त्यात थोडेफार शब्द इकडे-तिकडे करतात आणि तोच अंदाज देतात. तर अशा चॅनलवाल्यांना एक विनंती आहे, की हा अंदाज कुणी दिलेला आहे, ते सुद्धा व्हिडिओमध्ये मेन्शन करा किंवा मग तुम्ही लोकं अशा प्रकारचा जर एआयचा आवाज असेल, तर ते व्हिडिओ पाहू नका. बाकी आता आपण स्क्रीनकडे जाऊयात. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात, की एल निनो, ला निना किंवा आय-ओ-डी हे काय असतं? तर प्रशांत महासागराचा हा विषुववृत्ताच्या आसपासचा जो काही भाग आहे, याला निनो 3.4 म्हणतात. तर या भागामधील जर का तापमान नेहमीपेक्षा 0.5 अंश सेल्सिअसने अधिक असेल, तर एल निनो विकसित होतो आणि या ठिकाणचं तापमान 0.5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल नेहमीपेक्षा, तर त्या ठिकाणी ला निना सक्रिय होत असतो. त्याचबरोबर आपल्या हिंदी महासागराचा हा जो पूर्वेकडील भाग आहे आणि हा पश्चिमेकडील भाग आहे. जर पूर्वेकडील भागाचं तापमान वाढलं, पश्चिमेकडील भागाचं तापमान कमी असेल, तर आपण निगेटिव्ह आय-ओ-डी म्हणतो आणि या पश्चिमेकडील भागाचं तापमान वाढलं आणि पूर्वेकडील भागाचं तापमान जर कमी असेल, तर त्यावेळेस आपण पॉझिटिव्ह आय-ओ-डी असं म्हणत असतो. तर जेव्हा-जेव्हा एल निनो विकसित होतो, तेव्हा-तेव्हा आय-ओ-डी पॉझिटिव्ह होण्याची शक्यता थोडीफार प्रमाणात असते आणि पॉझिटिव्ह आय-ओ-डी काही वेळा आपल्याला चांगला पाऊससुद्धा देत असतो. तर सर्वात प्रथम आता आपण स्थिती पाहूयात, की सध्या काय स्थिती आहे. तर 4 फेब्रुवारीचं जर आपण या ठिकाणी पाहिलं समुद्राचं तापमान निनो 3.4 च्या आसपासचं, तर या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमी आहे आणि ते अ, ला निना सक्रिय आहे असं दर्शवतं. जर आपण गेल्या 4 आठवड्याचा अंदाज पाहिला, तर या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा 0.7 ने कमी होतं. नंतर थोडंसं वाढून 0.3 ने कमी झालं. पुन्हा तापमानात घट झाली 0.8 अंश सेल्सिअस कमी झालं. तर अ, या ठिकाणी 9 तारखेला 9 फेब्रुवारी रोजी या ठिकाणचं तापमान 0.9 अंश सेल्सिअसने कमी आहे. म्हणजे अजूनही ला निना या ठिकाणी टिकून आहे. पण जर आपण समुद्राच्या खालचं तापमान जर पाहिलंच म्हणजे समुद्र सपाटीपासून जर खाली गेलो आपण अ, च तर या ठिकाणचं जे काही तापमान आहे ते वाढलेलं पाहायला मिळतंय. वाढलेलं हे जे काही तापमान आहे ते या ठिकाणी वरती येत आहे. त्यासोबत पूर्वेकडे सुद्धा सरकत आहे. तर त्यामुळे जे काही ला स्थिती आहे ती संपून येत्या काळात न्यूट्रल स्थिती होण्याची शक्यता दाट आहे. जर आपण मॉडेलचे अंदाज पाहिले तर सर्वात प्रथम आपण हवामान विभागाचे मॉडेल आहे एम-एम-सी-एफ-एस. त्यानुसार त्यांनी जो काही अंदाज दिलेला आहे, हा अंदाज जानेवारी महिन्यात दिलेला आहे. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे, की सध्या आता फेब्रुवारीपासून ते एप्रिलपर्यंतच्या काळामध्ये आपल्याला न्यूट्रल स्थिती म्हणजे एल निनो ही नाही आणि ला निना ही नाही अशी स्थिती पाहायला मिळेल. मार्च, एप्रिल, मे. एप्रिल, मे, जूनपर्यंत सुद्धा न्यूट्रल स्थिती राहण्याची या ठिकाणी त्यांनी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मे, जून, जुलै सुद्धा न्यूट्रल स्थिती राहील. पण जून, जुलै, ऑगस्ट या काळात तुम्ही पाहू शकता, की हा जो काही लाल रंगाचा बार आहे तर तो वरती जाताना पाहायला मिळतोय. म्हणजे तो एल निनोचा अंदाज आहे. तर एल निनोची शक्यता हवामान विभागानुसार जून, जुलै, ऑगस्टमध्ये साधारणतः 49% च्या आसपासपर्यंत वाढलेली आहे. आणि त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जर आपण पाहिलं, तर एल निनोची शक्यता साधारणतः 61-62% पर्यंत वाढलेली पाहायला मिळते. म्हणजे मान्सूनमध्ये एल निनो विकसित होण्याची शक्यता ही हवामान विभागाच्या मॉडेलनुसार आहे. त्यानंतर उत्तर अमेरिकेतील जे काही विविध मॉडेल आहेत, 6 मॉडेल आहेत. तर त्या 6 मॉडेलचा जर आपण एकंदरीत अंदाज पाहिला, तर ते 6ही मॉडेल असं दाखवतात, की जूनच्या आसपास आपल्याला एल निनो विकसित होताना दिसेल आणि त्यानंतर तो सक्रियच राहील. तर हे उत्तर अमेरिकेतील मॉडेलचा अंदाज झाला, की त्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीलाच एल निनो विकसित होण्याची शक्यता वर्तवतायत आणि एल निनो हा आपल्या पावसासाठी पोषक नसतो. त्यासोबतच अजून पाहिलं तर आंतरराष्ट्रीय काही मॉडेल आहेत. आंतरराष्ट्रीय 6 मॉडेलचा जर आपण अंदाज पाहिला, तर त्यातले बरेचशा मॉडेलनुसार जूनच्या आसपासच एल निनो विकसित होताना दिसतोय आणि त्यानंतर त्याची तीव्रता अजून वाढेल, असं आंतरराष्ट्रीय विविध मॉडेल 6 मॉडेल आहेत त्यांच्यानुसार दिसतंय.
त्यासोबत आपण जपानच्या मॉडेलचा जर आपण अंदाज पाहिला जपानच्या हवामान विभागाचा, तर त्यांच्यानुसार सुद्धा साधारणतः या ठिकाणी जुलैच्या आसपास एल निनो विकसित होण्याची शक्यता दाट आहे. जूनपासूनच ती हळू वाढत जाईल, पण त्यांच्यानुसार जुलै आणि त्यानंतर ऑगस्ट या दरम्यान एल निनो सशक्त होण्याचा अंदाज आहे. तसेच आपण IRIचा जर अंदाज पाहिला, तर हा अंदाज जानेवारीचा आहे आणि त्यानुसार त्यांनी असं सांगितलं होतं, की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळामध्ये अल निनो विकसित होण्याची शक्यता साधारणतः 50% पर्यंत आहे आणि तो अल निनो त्याच्यापुढे सुद्धा टिकून राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे अ, आपल्याला मान्सूनमध्ये याही मॉडेलनुसार अल निनो येण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसत आहे. तर जसं सांगितले उन्हाळ्यामध्ये मात्र न्यूट्रल स्थिती आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरं ECMWFचा अंदाज पाहिला, तर त्यानुसार सुद्धा साधारणतः हे मॉडेल तर मेमध्येच एल निनो विकसित होण्याची शक्यता वर्तवत आहे. त्यानंतर आत्ता ताजा आलेला अंदाज पाहिला नोवामध्ये जे काही हवामान तज्ञ असतात, त्यांनी त्यांचा जो काही ताजा अंदाज आहे त्यानुसार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळामध्ये अल निनो येण्याची शक्यता साधारणतः 50 ते 52% च्या आसपासपर्यंत दिसत आहे. म्हणजेच काय तर अल निनोचा धोका यांच्या अंदाजानुसार सुद्धा आहे आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या पुढील काळामध्ये हा अल निनो अजून विकसित होईल, अजून त्याची तीव्रता वाढेल, असं हे त्या ठिकाणच्या तज्ञांचं म्हणणं आहे आणि सध्या त्यांच्यानुसार ला सक्रिय आहे, जो की लवकरच जाऊन आपल्याला न्यूट्रल स्थिती हा जो काही राखाडी कलरचे बार आहेत, तर हे न्यूट्रल स्थिती दाखवतात म्हणजे तटस्थ स्थिती अल निनोही नाही, ला निनाही नाही. हे आपल्याला उन्हाळ्यात पाहायला मिळेल. मात्र तिथून पुढे जसं आपण मान्सूनकडे जाऊ, तसं अल निनो येण्याची शक्यता ही वाढताना दिसत आहे. पण जगाच्या समुद्राचं सर्वच ठिकाणचं तापमान वाढतंय. मग त्याच्या तुलनेत अल निनोची जी काही स्थिती असते, ते पाहण्यासाठी नवीन एक संज्ञा निघालेली आहे, की रिलेटिव्ह निनो 3.4 इंडेक्स. म्हणजे वाढलेलं समुद्राचं तापमान जे आहे, त्याच्या तुलनेत आपण निनोचा अंदाज द्यायचा. जुन्या जे काही आता पाहिले आपण अंदाज, हे जुनी सिस्टमनुसार होते आणि नवीन सिस्टमनुसार ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे आणि त्यांच्यासुद्धा अंदाजानुसार ही स्थिती दिसते, की पाहू शकता की तुम्ही सध्या या ठिकाणी इथे आपण सध्या ला निनाकडे आहोत आणि येत्या काळामध्ये आपल्याला न्यूट्रल स्थिती पाहायला मिळेल फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेपर्यंत आणि साधारणतः जून महिन्यात यांच्यानुसार सुद्धा समुद्राच्या वाढलेल्या तापमानाचा विचार करून सुद्धा जर अंदाज घेतला, तरी सुद्धा या ठिकाणी अल निनो येण्याची शक्यता आहे आणि जुलैपर्यंत तो अधिक शक्तिशाली होईल. म्हणजेच यंदाच्या मान्सूनवरती अल निनोचा धोका आहे पाऊसमान, त्यामुळे कमी राहू शकतं. पण नेहमीच अल निनो आल्यावरती पाऊस कमी राहिला आहे का? तर नाही. 4 अशी वर्ष आहेत 1914, 1919, 1963 आणि 1997 या कालावधीमध्ये अल निनो होता, तरीसुद्धा पावसाने सरासरी गाठली. त्यामुळे हा आपण अंदाज देतो तो प्राथमिक स्थिती आहे, पण अजूनही असं वाटतं की पाऊसमान कमीच राहू शकतं. पण एल निनोला अजून एक घटक आहे, की तो त्याला अपोज करतो. त्याच्यामुळे पाऊसमान थोडंफार चांगलं होत असतं. तर तो म्हणजे आय आणि जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर जानेवारीच्या स्थितीनुसार हवामान विभागाच्या अंदाजानुसार आय सध्या तर न्यूट्रल आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीमध्ये तो न्यूट्रलच्या आसपासच राहण्याची शक्यता दाट आहे, असं हवामान विभागाचा अंदाज आहे. आपण ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा सुद्धा अंदाज पाहणारच आहोत आणि मागच्या 4 आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला आय तर ते ठिकाणी तापमान वाढलेलं पाहायला मिळतंय. जेव्हा 0.4 अंश सेल्सियसपेक्षा तापमान अधिक असतं पश्चिमेकडील भागाचं, तेव्हा आय पॉझिटिव्ह होत असतो. सध्या हे तापमान वाढलंय, पण ही वाढ जी आहे तापमान वाढ, ही थोड्या वेळासाठीची आहे. त्यामुळे ही तापमान वाढ टिकून राहणार नाहीये. लवकरच पुन्हा एकदा ही आकडेवारी न्यूट्रल स्थितीकडे सुद्धा जाणार आहे. म्हणजे 0च्या आसपासपर्यंत पुन्हा एकदा ही आकडेवारी जाऊ शकते. आणि ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला, तर यांचा जर जास्तीत जास्त ॲक्युरेट अंदाज असतो. तर तुम्ही पाहू शकता, की सध्या ही पॉझिटिव्हकडे गेलेला आहे, पण तो न्यूट्रलच्या आसपासच राहील असा अंदाज आहे. फेब्रुवारी, मार्चमध्ये सुद्धा तो न्यूट्रलच्या आसपास राहील. एप्रिल, मेपर्यंत सुद्धा न्यूट्रल राहील. त्यानंतर जूनमध्ये हा पॉझिटिव्हकडे जाईल आणि याचा ठळकपणे जो अंदाज दिसतो तो जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी दाखवतोय, की पॉझिटिव्ह होण्याची शक्यता दाट आहे. पण
त्याची आकडेवारी किती पॉझिटिव्ह होते त्यावरती आणि म्हणजे जेव्हा-जेव्हा विकसित होईल लगेच तेव्हा त्याचा प्रभाव पडत नसतो. तर त्याच्या 1 महिन्याच्या आसपास म्हणजे जुलैला जर विकसित झाला तर त्याचा प्रभाव ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला विशेष करून दिसू शकतो. पण सध्या तरी अ, आपण जसं सांगितलं, की विविध मॉडेलचे अंदाज पाहिलेत. आता कन्क्लुजनवरती येऊयात. तर ही सर्व स्थिती पाहता यंदाच्या मान्सूनवरती अल निनोचा धोका अजूनही दिसतोच आहे. याचा प्रभाव म्हणजे आपल्याला मान्सून कमी पाहायला मिळू शकतो. सोबत आय-ओ-डी विकसित होत आहे जसं आपण सांगितलं. तर आय-ओ-डीचा सुद्धा प्रभाव सुरुवातीला कमीच दिसेल असं वाटतंय. पण नंतरच्या काळात आय-ओ-डीची जर काही पावसाला मदत झाली, तर त्याचे अपडेट्स येत्या काळात आपण तुम्हाला कळवूच. बाकी सगळीकडे समुद्राचं तापमान वाढते, तर त्याच्यामुळे आपण रिलेटिव्ह निनोचा सुद्धा अंदाज घेतला, की बाबा त्या तापमानाच्या तुलनेत अल निनो विकसित होतोय का? तर हो. तर त्यामुळे अल निनोचा धोका कायमच आहे आणि मान्सूनमध्ये एखादा मोठा खंड पडू शकतो. पिकांना पाण्याचा ताण बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक नियोजनसुद्धा त्यानुसार तुम्ही करून घ्या. बाकी येत्या काळामध्ये मान्सूनबाबत अधिक स्पष्ट अंदाज कळतील मार्च-एप्रिलपर्यंत, की कोणत्या महिन्यात कसा पाऊस राहू शकतो, कुठे खंड पडण्याची शक्यता दाट आहे. तर त्याचे अंदाज आपल्या याच चॅनलवरती तुम्हाला देण्यात येतील किंवा Facebook पेजवरती देण्यात येतील. त्यामुळे पेजला फॉलो करा. चॅनलवर परत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या अभिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.